नमस्कार मित्रांनो, जीवन प्रकाशमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेगवेगळ्या राशींचा गुंतवणुकीच्या दृष्टीने कोणता कल असेल, कोणता विचार असतो, हे पाहूया थोडक्यामध्ये. सिरियसली घेऊ नका. तर मेष राशी ही इन्व्हेस्टमेंटबद्दल सिरियस नसते. आणखी ते खाओ पिओ मजा करो या तऱ्हेची लोक असतात. चांगल्या गोष्टी हॉटेलमध्ये खाणे यावर पैसे उधळतील, परंतु गुंतवणूक काही करणार नाहीत. इन्व्हेस्टमेंटचा विचार यांच्या मनात तर कमीच असतो. त्यानंतर आहे वृषभ राशी. वृषभ राशीचे लोक गुंतवणुकीचा विचार तर करतीलच, परंतु त्यांच्या रंगरंगोटी आणखी मेकअपवर जास्त लक्ष देतील. आणि त्याच्यानंतर जर पैसे शिल्लक राहिलेच तर गुंतवणुकीचा विचार करतील, कारण यांना सुंदर दिसणे सगळ्यात चांगले आवडते. आणखी त्यावर ते काहीही खर्च करायला तयार होतील. त्यानंतरची राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशी ही गुंतवणुकीच्या बाबतीत कधीच सिरियस नसते, परंतु मिथुनचे लोक पैसे वाचवतात, जास्त खर्च करत नाहीत. मिथुनचे लोक जास्त करून खेळ किंवा तत्सम गोष्टीमध्ये पैसे गुंतवतील, आणखी आपली मजा करून घेतील. कर्क राशीचा विचार केला तर कर्क राशीला ही इन्व्हेस्टमेंटची काही पडलेली नसते. त्यांना त्यांच्याबद्दल पण काही पडलेली नसते. ते सतत परोपकारी विचार करत राहतात, दुसऱ्यांसाठी खर्च करतात, दुसऱ्यांसाठी वेळ देतात, आणखी पैसेही खर्च करतात. त्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे शिल्लकच राहत नाहीत. रवीची ही रास राजा रास आहे. आणखी ही सिंह राशीचे लोक आहेत, हे आपला जास्त गवगवा करतील, जास्त मोठेपणा सांगत राहतील. आणि 500 रुपये इन्व्हेस्ट केले असेल तर 5 लाख दुनियेला सांगतील आणि आपला मोठेपणा करण्याचा प्रयत्न करतील. याच्यानंतर आहे कन्या राशी. कन्या राशी ही बचत करणारी राशी आहे, त्यामुळे या लोकांचा गुंतवणुकीकडे जास्त ओढा असतो. आणखी थोडी थोडी करून गुंतवणूक करतील आणि भविष्याची तजवीज करण्याचा प्रयत्न करतील. याच्यानंतरचे आहे तूळ रास. तूळ राशीचे लोक जास्त करून मोजून मापून निर्णय घेतात, त्यामुळे ते गुंतवणूक करताना सगळ्यात पहिला विचार करतील की आपल्याला पैसे किती मिळतील. परंतु हेच तुळेचे लोक दुसऱ्यांना गुंतवायला लावतील, आणखी त्याच्यावर कमिशन खाण्याचा प्रयत्न करतील. असे हे खूप धूर्त आणि लबाड लोक असतात तुळेचे लोक. आणि कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला कसे द्यायला लागणार नाही, आणखी दुसऱ्याचे फुकटमध्ये कसे खायला मिळेल, याच्यावर या तूळ राशीच्या लोकांचा लक्ष असतो. त्याच्यानंतर जी आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशी ही स्वच्छंदी रास आहे, परंतु या राशीचे लोक प्रत्येक गोष्टीवर पैसे खर्च करतील. नटण्या मुरडण्यावर पैसे खर्च करण्याबरोबरच या व्यक्ती व्यवसाय, उद्योग आणखी इन्व्हेस्टमेंटमध्ये पण पैसे बाजूला काढतील, आणखी भविष्याची तरतूद करतील, आणखी जी योजलेली गोष्ट आहे ती पूर्ण करून दाखवतील, जे टार्गेट ठेवले आहे ते पूर्ण करून दाखवतील. यानंतरचे आहे धनुरास. हे लोक एवढे करीन तेवढे करीन असं सांगतील, परंतु प्रत्यक्षात गुंतवणूक काही करणार नाहीत. फक्त भासवतील, आणखी लोकांना वाटेल की हे आपल्याकडे गुंतवणूक करतील, परंतु ते काय करणार नसतात. याच्यानंतरचे आहे मकर रास. ही रास खाणारी रास आहे. जास्तीत जास्त पैसे खाण्यावर खर्च करतील, खात राहतील. इन्व्हेस्टमेंटची यांना काही पडलेली नसते. गुंतवणूक, वाचवणे पैसे, भविष्याची तरतूद या गोष्टी ह्यांना जणू माहितीच असतात. व्यापारी तत्त्वाची रास असून देखील या राशी अशा प्रकारच्या चुका करतात, आणखी त्यामुळे त्यांना भविष्यात तरतूद राहत नाही, आणखी त्यामुळे त्यांना हाल अपेष्टा सहन करायला लागू शकतात. याच्यानंतरची रास आहे कुंभ रास. ही बौद्धिक रास आहे, आणखी ही डोक्याचा वापर करून इन्व्हेस्ट करेल, आणखी जास्तीत जास्त रिटर्न जिथे मिळेल तिथे ते इन्व्हेस्ट करतील, आणखी भविष्याची तरतूद करतील, आणखी आपली इन्व्हेस्टमेंट कशी वाढेल याकडेही लक्ष देतील. यानंतरची आहे मीन रास. ही मीन रास काही कामाची नाही आहे. हे लोक स्वतः तर इन्व्हेस्ट करणार नाहीत, आणखी स्वतःकडे जे आहेत पैसे ते दुसऱ्याला देऊन मोकळे होतील, दुसऱ्याचे परोपकार करतील, दुसऱ्याचे इन्व्हेस्टमेंटचे पैसे, दुसऱ्याच्या नावावर ठेवायचे पैसे ही कामे करतील. आपले पैसे दुसऱ्याला देऊन स्वतःची तिजोरी साफ करतात. हे मीन राशीचे लोक आहेत. तर मित्रांनो, या होत्या गमती जमती 12 राशींच्या इन्व्हेस्टमेंट ह्या विषयाबद्दल. आपल्याला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा.
आणखी जीवन प्रकाश चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम.